पुण्यातील एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर सुरू. पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिकेड्स लावले. नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अडकलेली वाहनं रेस्क्यू करण्यात यश. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं पार्क केलेली वाहनं अडकली. गोदाकाठचा आठवडी बाजारही बंद. गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली. सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट. धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर. कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. 19 कुटुंबातील 127 नागरिकांचं स्थलांतर. सांगलीमध्ये एनडीआरएफ पथक दाखल. पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मुंबई पुणे रेल्वे दरम्यान धावणाऱ्या 7 एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द. मोनोरेल अजूनही विस्कळीतच. सकाळपासूनच मोनोरेल सेवा रखडत सुरू. काल वडाळ्यामध्ये मोनो बंद पडल्यानं अडकले होते प्रवासी. घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 350 गावात 4,11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नांदेड, वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची कृषी मंत्री भरणे यांची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं भरली. सर्व धरणांमधील पाणीसाठा 92.42%वर. विहार सरोवर आणि तुळशी धरण 100% भरलं. नवी मुंबईची पाण्याची चिंता मिटली. मोरबे धरण 100% भरलं. दोन्ही दरवाजे उघडले. कोल्हापुरातील नृसिंह दत्तवाडीचे मंदिर पाण्याखाली. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 11 फुटांनी वाढ. संपूर्ण नृसिंहवाडी दत्त मंदिराला पुराचा वेढा. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा. पंढरपूरच्या सखल भागात सतर्कतेच्या दृष्टीनं प्रशासनाची तयारी. विरार वसई शहर 5 दिवसापासून जलमय. वसई आणि नालासोपाऱ्याला जोडणाऱ्या वसंतनगरी रस्त्यावर 5 दिवस कंबरभर पाणी. रेल्वे लोकलमध्ये गर्दी. नागरिक आणि प्रवाशांची पावसामुळे दैना. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीनं धोका पातळी ओलांडली. कल्याणच्या वालधुनी पुलावर पाणी. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न. कोकणात सतत पडणाऱ्या पावसानं अनेक ठिकाणी भातशेती पाण्यात. शेतीच्या नुकसानीच्या भीतीनं बळीराजा चिंतेत. संभाजीनगरच्या सय्यदपूरमध्ये दुधना नदीवरून धोकादायक प्रवास. ओढ्यावर पाईप आणि फळी टाकून ग्रामस्थांची ये-जा. शाळकरी मुलांसह वृद्धांचा धोकादायक प्रवास. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पूल नसल्यानं ओढ्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास. पुण्यातील राजगड तालुक्यातील प्रकार. मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना पालकांची मदत. नांदेडच्या हदगाव तालुक्यात पैनगंगा नदीला पूर. पुरामध्ये जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुरातून प्रवास. पुलावरून पाणी वाहत असतानाही स्कूल बस चालकानं पुराच्या पाण्यातून चालवली बस. अमरावतीच्या परतवाड्यातली धक्कादायक घटना. बस चालकानं लहान मुलांचा जीव घातला धोक्यात. साताऱ्यातलं कास पठार फुलांनी बहरू लागलं. 1 सप्टेंबर पासून पर्यटनाचा हंगाम. वन विभागाकडून जोरदार तयारी. शनी अमावास्येनिमित्त 23 ऑगस्टला शनी शिंगणापुरात लाखो भाविक लोटणार. गर्दीमुळे शनी चौथऱ्यावरचं दर्शन आणि तेलाभिषेक 22 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 24 तासासाठी बंद राहणार. बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आणि भाजपला मोठा धक्का. शशांक राव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. राव यांच्या पॅनलनं 21 पैकी 14 जागांवर मारली बाजी. एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. 9 सप्टेंबरला इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन अशी लढत होणार. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. जनता दरबारावेळी हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत 3 विधेयकं मांडणार. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदावरून हटवण्यासंदर्भात विधेयक. गंभीर गुन्ह्यात 30 दिवस अटक झाल्यास पद जाणार. ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत सादर.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विधेयक मांडलं. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होणार.